ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे त्या दिवशी मी आणि माझे आमदार क्षितिज ठाकूर आम्ही होतेच। पोलीस स्टेशनला आम्ही रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत होते। पोलिसांना माझे आमदार क्षितिज ठाकूरने हात जोडून विनंती केलेली होती की तो कोण आरोपी आहे त्याला शोधून आणा, परंतु पोलीसवाले त्याच्यावरती दुर्लक्ष करत होते। म्हणजे एक माझे आमदार त्यांना हात जोडून विनंती करतो आणि पोलीस लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आम्ही शिवसैनिक पण तिकडे होते, मनसेचेही कार्यकर्ते होते तिकडे। मग आमच्या शिवसैनिक स्टाईल मध्ये आम्हाला बोलावं लागलं पोलिसांच्या विरोधात। आणि पोलिसांना आम्ही आज पण विनंती करतो की जो कोणी आरोपी आहे त्याला तुम्ही 2 ते 3 दिवसात शोधा, नाहीतर आमचे कार्यकर्ते ज्या दिवशी त्याला शोधतील त्या दिवशी तो चांगल्या पद्धतीने वन पीस असा तुमच्याकडे येईल असं मला तरी वाटत नाही। त्यामुळे पुन्हा तुम्हाला माझी एक विनंती आहे, कळकळीची पोलिसांना विनंती आहे, आमच्यावरती गुन्हा दाखल केले त्याचा आम्हाला काही गम नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत। मी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे। बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आम्ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत। तुम्हाला माहिती आहे दिघे साहेबांनी ज्या एक मुलीवर अन्याय झालेला होता तेव्हा तिचे काय हाल केलेले होते, त्याच गुरुचे आम्ही शिष्य आहोत। त्यामुळे आता जर ह्या मुलीला न्याय मिळाला नाही तर तो आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असं मला तरी वाटते। तर पोलिसांना माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे की त्याला शोधा तुम्ही, आणि जे काय त्याच्यावरती पोलिसाच्या माध्यमातून जी काय कारवाई करतील ती करा, एवढंच मी सांगतो।